नाही हे बघा मला उशीर होतोय, मला जायचंय. अहो आयुष्याचं सार आहे या कवितेत. खरंच सांगतो, ही कविता माझ्या आयुष्याशी रिलेट केली आणि प्रत्येक जण या कवितेला स्वतःच्या आयुष्याशी रिलेट केल्याशिवाय राहणार नाही. मला उशीर होतोय. प्लीज प्लीज 2च मिनिटं लागतील. खरंच सांगतो आणि खरंच तुम्हाला विनंती करतो मी की तुम्ही एवढ्या चांगल्या काव्य अनुभवाला मुकू नका. अशी संधी परत परत येत नाही. ठीक आहे, आता ऐकवा. पण माझी बस आल्यावर मी निघून जाणार आहे. अहो तुम्ही जाणारच नाही, तुम्ही बस सोडाल माझी कविता ऐकल्यानंतर आणि पुन्हा पुन्हा म्हणाल वन्स मोर. मला खात्री आहे. ऐकवा. हो ऐका. मी सकाळी उठलो. वाह, मी सकाळी उठलो. हो हा. मग काय करावं सुचेना. मग थोडा चहा ठेवला. आलं टाकून प्यायलो. बरं वाटलं. अहो यात 10 मिनिटं गेली. नंतर काय करावं सुचेना. काय करावं सुचेना. पुन्हा पुन्हा तेच ते. मग बस स्टॉपवर आलो. विचार केला, मी काय मिळवलं, काय गमावलं. पुन्हा पुन्हा तेच ते. कशी वाटली कविता? मी म्हणाले ना तुम्हाला, मला कवितेतलं फारसं काही कळत नाही. पण काहीतरी सांगा ना. खरं सांगू का? हो खरंच सांगा. कारण जे न देखे रवी ते देखे कवी. आणि खरंच सांगतो, मला आता सत्य स्वीकारायला यायला लागलंय कविता करायला लागल्यापासून. नाही, तुमच्या ह्या प्रकारात काव्य आहे असं मला वाटत नाही. जानवी, तुला ना खरंच कविता कळतच नाही. तेच ना. माझी बस आली. एक्सक्यूज मी. ऐका ना, खूप छान कविता. मी स्वतः केली आहे. मी सकाळी उठलो. मी काय अहो ऐक कविता केली. कविता ती ऐकायची तुम्ही. मी सकाळी उठलो. काय करावं सुचेना. मग थोडा चहा ठेवला. आलं टाकून प्यायलो. बरं वाटलं. 10 मिनिटं गेली. नंतर काय करावं सुचेना. पुन्हा तेच ते. शेवट आयुष्याने एकट्यानेच जगायचं. काय? अगं पहिल्यांदाच कॉलवर गेलेलो आज. सर्व्हिसिंग, त्याचे पैसे मिळाले. ताईसाठी आणले. खरं तर मी ऍपल आणणार होतो, पण सफरचंदाचा भाव काय माहितीये का? 200 रुपये किलो आहे. परवडणार आहे का? आधी एक तर मिळतात किती, आणि मिळालेले सगळे काही ताईवरच खर्च करणार आहेस? आई असं काय करतेस? ताईला गरज आहे फळ खाण्याची. तिला ना खरं तर कसलीच गरज नाही. सासरच्यांशी भांडून ती इकडे राहायला आलेली आहे. त्यात नवऱ्याने दिलेले पोडगीचे पैसे ते पण त्याला परत देऊन आले. आई प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. मग कसं बोलू रे? आता ती इथे राहते, एक तर पोटूशी. मला सांग, तुझं लग्न कसं जमणार आहे? सांग ना. अरे लग्न झालेली बहीण घरात पुन्हा राहायला आल्यानंतर कोण बाप आपली मुलगी देईल का तुला?
तिचं त्या बेबी आत्यांसारखं झालं नाही ना म्हणजे मिळवली. एक तर स्वतःचा संसार धड जमला नाही, मग भावाच्या संसारामध्ये येऊन लुडबुड करायची. आई बास, आयुष्यभर मी लग्न नाही करणार आहोत, पण मी ताईविषयी एकही शब्द ऐकून घेणार नाही. काय रे, हे काय तुझं? हा, काय लग्न करणार नाही म्हणजे काय? काय तुला पण करंटेपणाच करायचा सुचतोय की काय? आई प्लीज, बास झालं ना. आणि प्लीज हे तिच्या समोर नको बोलूस. ऑलरेडी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे ती, आणि त्यात अजून तू. हे काय आपण निर्माण केलेले आहेत का? ते तिचे तिने स्वतःहून ओढवून घेतलेले आहेत, कळलं ना? आपल्यामुळे निर्माण झालेले नाहीयेत. आणि या नोकरी करणाऱ्या मुली त्यांना ना जरा फारच अकला असतात. आता आम्ही एवढे संसार केलेले, आम्ही काहीतरी सांगतोय, पण ऐकतात का? मी एवढं सांगतेय, बरं माझं लग्न झालेलं आहे, लग्न झालेलं. बुणबुण बुणबुण करत असतेस तू. आहे तू अशी बघतेस ना, म्हणून घरात यावंच नाही वाटत. मर मेले मर. तुला ना स्वतःचं हित कधी कळलंय ना कळणार आहे? भाजी आणायची ग, कांदेही संपलेत. आणते मी. गहू पण आणायला हवेत. बरं, पिंटे आलाय का? बाहेर गेलाय. काय झालंय, तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? पिंट्याचं कसं होणार याचीच काळजी वाटते मला. काय झालंय? त्याच्या लग्नाचं ग, कसं जमणार कोणाच ठाऊक. दिसायला पण जेमतेम, धड नोकरी पण नाही ना पैसा अडका. लग्नासाठी ह्याच एवढ्याच गोष्टी बघतात काही? बघतात, अजूनही हेच बघतात. जो मुलगा लग्नाचा आहे त्याला भावंडे किती, त्याला बहिणी किती, भाऊ किती, त्यांची लग्न झाली आहेत का, त्याचे आई वडील कसे आहेत, त्याचं घर कसं आहे, बरं लग्न झालेली असतील त्यांचं सासर कसं आहे, व्याही, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. तू राग मानू नकोस, पण आता तू ही अशी इथे राहायला आलेली, त्यातूनही पोटूशी. म्हणजे मी काही मानत नाही हे सगळं, पण तरी देखील लग्न करून देणाऱ्या मुलीचा बाप ह्याचा विचार करेलच की नाही? होईल कसं तरी, शेवटी तो आणि त्याचा नशीब. गोखल्यांनी पैसे देऊ केलेले ते तू परत दिलेस, त्यांना काय ग, त्यांचं बरंच झालं, त्यांचे पैसे वाचले. आपल्याला काय मिळालं? त्यात तूही इथेच येऊन आता राहिलीस. राजमहालात वाढणारं लेकरू ते आता या 2 खोल्यांमध्ये वावरेल. असंही होईल ग, पण पिंट्याचं लग्न झाल्यानंतर त्याला एक खोली, तुला एक खोली. आता आम्ही म्हातारी काय कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात पडून राहू, पण तरी एखादी खोली बघितली असती तर बरं झालं असतं ना. पण नाही, माझं काही पटत नाही ना तुम्हा लोकांना. आई, सगळं काही ठीक होईल, तू नको पिंट्याची इतकी काळजी करूस. आता त्याची काळजी करण्याखेरीज माझ्या हातात काय उरलंय? ना पैसा ना अडका. मनीषा, या असं बोलण्याचा काय अर्थ आहे? जान्हवी आणि मनीषची मैत्री माझ्या आणि मनीषच्या मैत्रीच्या आड येते का? मनीष आज दिवसभर खूप अंतर ठेवून वागत होता, अगदी असं एम्प्लॉई आणि बॉस असतात तसं. मला नाहीये सवय या सगळ्याची. जान्हवीनंही दूर जाताना हेच सगळं केलं होतं. ही सुरुवात आहे का? सगळंच जान्हवीशी संबंधित असणारं तुटत जाणार आहे का आता?
एक एक नातं निखळून शेवटी सगळं संपेल असं का वाटतंय? आणि जान्हवी अनिलशी का बोलतेय पुन्हा पुन्हा? काय गरज आहे तिला? मला नाही आवडते, मला अजिबात आवडत नाहीये हे. मी का पॉझिटिव्ह होतोय काहीच कळत नाहीये. पण म्हणजे जान्हवी अजूनही माझ्यात शिल्लक आहे का? अजून तिच्याबद्दलचं सगळं जिवंत आहे. मी ती समोर आली की किती खोटं वागतो तिच्याशी. खरं तर मला असं वाटतं की तिला जवळ घ्यावं, तिचे केस मागे करावेत, तिच्या गालांवरती स्पर्श करावा, तिला घट्ट मिठी मारावी आणि तिला सांगावं की इनफ इनफ, दिस इज इनफ ना. पुरे कर आता, सगळं पुरे कर, परत ये. पण मग इगो आडवा येतो. यायला नकोय खरं तर, पण येतो. मग लॉजिकही आडवं येतं. माझं काहीच चुकलेलं नाहीये, तर मग मी का माघार घ्यायची? तिनं यावं, तिनं सांगावं मला, तिनं म्हणावं की मला परत यायचंय. मी काहीच किलमिश न ठेवता सांगेन तिला की ये, परत ये, तुझ्याच येण्याची तर वाट बघतोय मी. आईची बेडरूम ते आपली बेडरूम हा एवढा प्रवासही मी तिला करायला लावला होता. आता तर ती इतकी दूर गेलीये आणि आपणून गेलीये ती. जान्हवी, तू मला आपणून परत यायला हवंस. आणि तुझा तो जो कोणी प्राणापेक्षा प्रिय आहे ना, त्याच्याशी तुझं काहीही नातं असलं ना तरी माझ्या इतकं जवळचं नातं तुझं कोणाशी असू शकत नाही. अगदी स्वतःशी नाही. मला ते सहन होत नाहीये. मी संशय घेत नाहीये तुझ्यावर, पण मला नाही आवडत हे सगळं. कारण तू तोडलेलं असलंस ना तरी माझ्या मनातलं आपलं नातं अजूनही तुटलेलं नाहीये आणि ते या जन्मात तुटणार नाही. हा बेबी आहे, त्या बोल. कुठे आहे श्री? मी ऑफिस मध्ये. अरे किती वाजले बाळा? हो आय नो, जरा काम चालू आहे. कधी येतोयस? मी येतो ना, 1 तासाभरात येतो. बरं, आम्ही जेवायचं थांबलोय तुझ्यासाठी. बेबी आत्या, माझं झालंय खाऊन. श्री पण बेबी आत्ता नका ना थांबू माझ्यासाठी. श्री प्लीज. ठीक आहे, येऊन घ्या तुम्ही. पण तू लवकर ये. हो येतो. बाय. ऑफिस मध्ये आहे असं म्हणाला, पण तो नक्की ऑफिस मध्ये नव्हता. गाड्यांचे खूप आजूबाजूला आवाज येत होते. बरं, जेवायचं काय म्हणाला? ऍज युजल. भूक नाही. काय करावं भाई ह्या पोराचं, काही कळत नाहीये. त्याला घरी यायची ओढच वाटत नसेल का आता? असंच दिसतंय. हो ना, असं आता रात्रभर बाहेर राहायला लागलं तर काय करायचं ग आपण? आणि ते चांगलं नाहीये त्याच्यासाठी. आपण आईंना सांगूया. अगं, आईची तब्येत बरी असती तर हे आईशी बोललोच असतो की आपण. पण आता हे आईला सांगितलं तर आईला उगाच जास्त टेन्शन येईल. कांताचं ते तसं आणि आईचं हे असं. जान्हवीला काय मिळालं ग आपल्याशी असं वागून? मी ना तिला कधीच माफ करणार नाही. आत्ता माझ्या समोर आली ना ती तर 2 थोबाडीत देईन तिच्या. जाऊ दे ना बेबी. अगं, इतके दिवस ती आपल्या समोर आली नाही, आता कशाला येते आपल्या समोर ती? अशी कशी ही मुलगी? पूर्ण उद्ध्वस्त केलंय तिने श्रीचं आयुष्य. आपण काहीतरी केलं पाहिजे. हो, त्याचं वाटोळ होण्याआधी त्याला सावरलं पाहिजे आपण. आमटी करून ठेवली आई, आणि कोशिंबीर सुद्धा फ्रीज मध्ये ठेवली आहे मी. बरं, विरजण लावलंय, ते फ्रीज मध्ये टाक, नाही तर आंबट होईल संध्याकाळपर्यंत. ठीक आहे. तनु, हा, हे गळ्यातलं मंगळसूत्र घालायची काय गरज आहे ग? जो नवराच आपला राहिलेला नाहीये त्याच्या नावाचं मंगळसूत्र कशासाठी घालायचं? आई, मी त्याला अजूनही नवरा मानते म्हणून मी ते घालते. एवढं सगळं होऊन? हो आई. आई, अनुकूल परिस्थितीत नातं कसंही सांभाळता येतं.
प्रतिकूल परिस्थितीतही नात्यावर विश्वास ठेवता आला ना तर त्या नात्याला खरा अर्थ आहे. नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून परिस्थिती काही बदलणार आहे का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? परवडणार आहे का आपल्याला? काय? हेच बाळणपण. म्हणजे तूच विचार कर बाई. नाही म्हणजे मी परत बोलले की माझंच तोंड दिसतं ना तुम्हा सगळ्यांना. आता मला सांग, तुझ्या एकटीच्या पगारावर भागणार आहे का हे सगळं? बरं, भाऊ बिन लग्नाचा तो बसलाय असाच घरात. तुला काहीतरी ठरवायला लागणार आहे. म्हणजे काय? एक तर पैशाचं किंवा बाळाचं. त्या जीवाला या जगात आणून काय हाल करायचे का त्याचे? मग माझं काही बेन डोकं चालत नाही. मला सांग, कुठून आणणार एवढा पैसा आपण? आई पुरे करा. या विषयावर मला परत कधीच बोलणं नकोय. घेतलीस डोक्यात राग घालून? मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्याचा आपण सारासार विचार करून काही तो निर्णय घेऊया. त्यासाठीच मी तुला सांग. उशीर होतोय, मी येते. ऐपत नसेल तर खाणारा एक जीव वाढवून काय होणार आहे? आपलेही हाल आणि त्या जीवाचे पण हाल. गुड मॉर्निंग आईजी. गुड मॉर्निंग बाळा. काय कसं वाटतंय? ठीक आहे. आणि तुझं? माझं काय, आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस, उद्याचा दिवस, कालचा दिवस, सगळे दिवस असे नुसते कॅलेंडर मधले दिवस राहिलेत आता. ऑफिस मधल्या मीटिंग्स, डील्स, सेल्स रिपोर्ट्स, ड्राफ्ट्स, असं सगळं असं कामानी भरलेलं कॅलेंडर झालंय माझं आयुष्य. चालायचं श्री. काही दिवस असे, काही दिवस तसे. आता काय, आता हे फक्त असेच दिवस आहेत आणि याची ना लवकरात लवकर सवय करून घ्यायला हवी. श्री, सगळं ठीक होईल. कोमेजलेला दिसतोयस. हा, झोप होत नाही हल्ली. दुसरं काय? डॉक्टरांना दाखव ना. नाही, नको नको, मला माझ्या झोपेसाठी झोपेच्या गोळ्या नाही घ्यायच्या. अरे दुसरे काही उपाय असतील. मला माहिती आहेत ते उपाय. मग मला माझ्या झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही नकोयत आणि तो रामबाण उपायही नकोय. जानवी, तिचं ना सगळं सगळं बरं चाललंय आईची. याचा त्रास होतोय तुला? नाही, मला बरं का वाटत नाहीये, मला ती नसल्याचा का त्रास होतोय याची खंत वाटते मला. खरं तर आता सगळं विसरून मी पुढे जायला हवं ना. बिझनेस ग्रो होतोय, तुझी तब्येत सुधारते, सगळं काही छान, सगळं सेटल होतंय. पण मग तरीही घडी विस्कटल्यासारखीच का वाटते मला? कशातच काही समाधान वाटत नाहीये, आनंद मिळत नाहीये, बरं वाटत नाहीये. असं का होतंय? म्हणजे एखादा माणूस आपल्या आयुष्यात इतका महत्वाचा कसा असू शकतो की त्याच्या नसण्यानं आपल्यालाच आपलं आपलं असं सावरता येत नाही? मी बोलू का जान्हवीशी? नाही, तुला शपथ आहे, तू नाही बोलायचंस. आई जी, अगं तुझी खोली ते माझी खोली हा प्रवास जसा तिचा तिनं करावा अशी माझी इच्छा होती ना, तसंच तिचं माहेर ते हे सासर, ह्या प्रवासात तुझी मध्यस्थी नकोय मला. आणि मुळात तिलाच जर वाटत नसेल ना इथे परत यावं, तर मग आपण आग्रह का करायचा? ठीक आहे ना, ठीक आहे, मला त्रास होतोय, पण हा प्रॉब्लेम माझा आहे, तिचा नाही. तिचं चाललंय, सगळं नीट चाललंय, माझं नीट चाललेलं नाहीये, माझं तिच्या वाचून अडतंय, हा प्रॉब्लेम माझा आहे. आणि तिच्याकडे तो आहे ना आता, प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी. माझ्याकडे काय ग? माझ्याकडे फक्त माझी फॅमिली आहे, तुम्ही आहात. पण तिच्याकडे तिची फॅमिली सुद्धा आहे आणि तो प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी सुद्धा. त्यामुळे तिची सगळी विन विन सिच्युएशन आहे.
मुलीचं एकदा लग्न झालं की ती माहेरी अगदी पाहुणी होऊन जाते ना. काही झालंय का घरी जान्हवी? नाही ग, असं काहीच नाही. मग असं का बोलतेस? तसं नाही ग. आता उद्या माझ्यामुळे पिंट्याचंही अडणारच ना. म्हणजे उद्या त्याच्यासाठी मुलगी बघताना लोक असा विचार करतीलच की याची मोठी बहीण माहेरी येऊन राहिली आहे, स्वतःच असं घर नाहीये, एकंदरीतच. पण या सगळ्याचा तू आत्ता का विचार करतेस? कधीतरी तर विचार करावा लागणारच आहे ना. जान्हवी, तू आता फक्त आणि फक्त बाळाचा विचार कर. तो मी करतेच आहे. बस तू काही प्रॉब्लेम आला तर सरळ बॅग उचलायची आणि आमच्या घरी यायचं ताबडतोब राहायला.